बघत असेल की निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आमचे जे काही मागचे शिलेदार होते जे निवडून आलेले आमचे कस्तुरीताई असतील किंवा इथे पवन होता, उल्हास भोईर होता, असे काही कार्यालयाचे आम्ही ओपनिंग आता इथे चालू करणार आहोत. त्याचा आज कुठेतरी शुभारंभ झालाय. दिवाळी गेली, गणपती, दसरा वगैरे सर्व सण आम्ही त्या सणामध्ये मुद्दाम कार्यक्रम ठेवले नव्हते. लोकांना काही याच्यात एवढा इंटरेस्ट नसतो, परंतु पक्षाचं कार्य पुढे घेऊन जायचे. त्यामुळे आता योग्य वेळ आहे आणि आता आम्ही आमची कामं चालू केलेली आहेत. सगळीकडेच खूप मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. मी आता फक्त प्रायोगिक तत्वावर माझ्या कल्याण ग्रामीण मधल्या दिवा विभागातील 2 पॅनलची चाचणी केली, त्याची छाननी केली, तर जवळजवळ 16,798 दुबार मतं मिळाली. ती एकेका माणसाची 5-5 मतं आहेत. प्रचंड प्रमाणात घोळ केलेला आहे. ही लोक खोटेपणा करून सत्तेवर आलेले आहेत आणि आता यापुढे त्यांची अशी खोटारडेपणा चालू द्यायचा नाही. त्या अनुषंगाने आम्ही 1 तारखेला मोर्चाही काढलेले आहे. तुम्ही बघितलं असेल इलेक्शन कमिशनने आजच 27 तारखेला एक प्रेस ठेवली आहे. बहुतेक ते काही घोषणाही करतील आम्हाला माहिती नाही, परंतु 1 तारखेला याच्या विरोधात एक मोठा मोर्चा पण काढलेला आहे. माझ्या सर्व सहकार्यांनी विनंती केलेली आहे की तुम्ही प्रत्येक यादी तपासून बघा. ते बोगस मतदार असतील तर तुम्ही बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या, ईव्हीएम वर घ्या, कोणी निवडून येणार नाही. त्यामुळे पहिला याद्या फिल्टर करायचं आम्ही काम करतो.